त्याच्यामध्ये हा डायनिंग एरिया आहे. इथे 9x11ची साईज आहे डायनिंग एरियाची. त्याच्यामध्ये आम्ही इथे टीव्हीच्या बॅकसाईडला, इकडे मी तुम्हाला म्हणलो की टीव्ही आम्ही एक्सटेंड केलाय, त्याच्या बॅकसाईडला इकडे आम्हाला एक वॉल मिळालेली. तर इथे जास्त काही पॅनलिंग वगैरे करायचं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही इथं सिम्पल मोल्डिंग केलंय. तर इथे आम्ही 4 सीटर डायनिंग टेबल घेतलाय. इथे आम्ही पूर्ण एल शेपमध्ये पॅनलिंग केलंय. खाली आम्ही वुडन पॅनलिंग घेतलेलं आहे इथे, आणि त्याच्यावरती आम्ही ग्रुप्स केले आणि त्याला पॉलिश केलंय. कारण कोणी इथे बसलं या साईडला की मागे वॉलपेपर खराब होऊ नये त्यासाठी आम्ही इथे वुडन पॅनलिंग केलेलं आहे. आणि इथे आम्ही वरती पूर्ण वॉलपेपर घेतलाय. तो वॉलपेपर खराब होऊ नये त्यासाठी आम्ही स्पेशल इथे वुडनची एक वेगळी फ्रेम केलेली आहे की तो नंतर काही पिल ऑफ होऊ नये वॉलपेपर त्यासाठी. आणि इथे वरती आम्ही हँगिंग लाईट घेतलाय. तर तिथे सिलिंगमध्ये तुम्ही बघितलं तर इथे पूर्ण आम्ही वुडनचं सिलिंग केलेलं आहे आतमध्ये. म्हणजे बाहेरने पूर्ण आम्ही पीओपीचं सिलिंग केलंय आणि जे वुडनचं सिलिंग आहे ते आम्ही आतमध्ये घेतलंय. त्याच्यावरती पण आम्ही ग्रुव्स पॅटर्नमध्ये डिझाईन केले आणि त्याच्यामध्ये पॉलिश केलेलं आहे. या प्रकारे आम्ही हा डायनिंग एरिया डिझाईन केलाय. आता ही किचनची एंट्री आहे. तर ही एंट्री ऍक्च्युली खूप मोठी होती, त्याच्यामुळे आम्ही या साईडला पार्टिशन केलंय. याच्या बॅक साईडला आम्ही ओव्हन युनिट केलेलं आहे आणि फ्रंटला इथे थोडं काही शोपीस वगैरे ठेवण्यासाठी जागा केलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघितलं आम्ही पूर्ण वुडनचं पॅनलिंग केलंय. इथे लेफ्ट साईडला इथे आम्ही पार्टिशन केलेलं आहे. तर हे पार्टिशन आम्ही यासाठी केलंय की हॉलमधून पटकन किचन दिसू नये त्यासाठी. आणि तुम्ही हे पाहिलं तर हे पार्टिशन असं ओपन पण करता येतं. आणि इथे समजा कधी क्लीन करायचं असेल तर क्लीन करून हे पार्टिशन परत पूर्ण लावता येईल. या हिशोबाने आम्ही केलंय. पूर्ण वुडन पार्टिशन आहे आणि याला मध्ये आम्ही फ्ल्युटेड ग्लास यूज केली आहे. हे किचन पूर्ण एल शेप आहे. याच्यामध्ये आम्ही इथे पूर्ण क्रॉकरी युनिट डिझाईन केलेलं आहे. इथे ग्लासचे शटर्स घेतलेत. वुडन फ्रेम आहे याला आणि मध्ये आम्ही ग्लास यूज केलेली आहे. वरती पूर्ण लॉफ्ट आहे. त्यानंतर खाली इथे आम्ही ओपन काही बॉक्सेस ठेवलेले आहेत, काही आपले चहा साखरेचे डबे ते ठेवण्यासाठी. हा जो ओटा आहे हा आम्ही ग्रे कलरचा यूज केलाय. फुल बॉडी टाईल आहे तर आम्ही ती ग्रे कलरची यूज केली आहे. आणि ही जी टाईल आहे ही थोडी ब्ल्यू आणि ग्रे ह्याच्यामध्ये मिक्स मध्ये आम्ही हे डिझाईन घेतलंय. याच ओट्याच्या खाली बघाल तर इथे काही मोठे ड्रॉवर आहेत. त्यानंतर इथे काही छोटे ड्रॉवर आहेत, कटलरी, हे डिशसाठी, आणि जो खालचा आहे हा थाळीसाठी. इकडचा जो शटर आहे तो आम्ही सिलेंडरसाठी घेतलेला आहे. त्यानंतर इकडे पुल आउट आहे एक,